नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धात पूर्ण जगच होरपळून निघतं काय अशी भीती वाटायला लागली. महाराष्ट्राचं जर पाहिलं तर महाराष्ट्रातले हजारो लोक पूर्ण मिडल ईस्टच्या वेगवेगळ्या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत. 50,000च्या जवळपास लोक तर हजला गेले ते तिथे अटकलेले आहेत असं ऐकलंय. मग पुण्यातले काही 80 विद्यार्थी, चंद्रपूरमधले काही विद्यार्थी सुट्ट्या म्हणून सहलीला गेले ते तिकडे अटकलेत. त्यांच्या कारण आता पूर्ण मिडल ईस्ट युद्धाच्या छायेमध्ये असल्यामुळे सगळीकडे फ्लाईट्स बंद आहेत. तिथले लोक जे भारतात आहे इथे अटकले, भारतातले लोक तिकडे अटकलेले आहेत. त्यामुळे ते कधी येणार, फ्लाईट कधी सुरू होणार आणि युद्ध कधी थांबणार याच्याबद्दल वेगवेगळे कयास लावले जातात. परंतु अयतुल्ला खोमेनी यांचा जो एक खास माणूस, ज्याला ज्याच्या हातात आता सध्या सत्ता आहे असं जर म्हटलं आपण, और त्यांनी एक ट्विट केलं आणि अली लारी जानी अली लारिजानी हे नाव आहे त्यांचं. त्यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये, ते ट्विट आहे तुम्ही इथं पाहू शकता. त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतो, इराण अनलाइक द युनायटेड स्टेट हॅज प्रिपेअर्ड इटसेल्फ फॉर अ लॉंग वॉर. आणि मग खाली त्यांनी लिहिलं की 300 वर्ष झाले आम्ही कोणासोबत युद्धच नव्हतं केलं. आम्ही फक्त आमची स्वतःची सुरक्षा करत होतो. आता पहिल्यांदा आम्ही 300 वर्षानंतर आम्ही आक्रमक झालेलो आहे. 6,000 वर्षाची आमची विरासत आहे, संस्कृती आहे आणि येणारे 6,000 वर्ष आम्ही लढू शकतो, इतकी ताकद आमच्याकडे आहे. आमच्या विरुद्ध लढणाऱ्यांना स्वतःची माफी मागावी लागेल की त्यांनी आम्हाला फारच कमी आखलं. आता हे ट्विट पाहिलं आणि तो अली लारिजानी जो आहे तोच आता सध्या सगळं सांभाळतो म्हटल्यावर पोटात गोळा आला. आता किती दिवस हे चालणार हे सांगता येत नाही. आणि आपली लोक अटकली असंच नव्हे, आता व्यवसाय सुद्धा फार वाईट स्थितीत आपल्याला आलेला आहे. तसं पाहिलं तर रमजानचा महिना आहे. भरपूर फळं मिडल ईस्टमध्ये आणि म्हणजे दुबई आणि दुबईवरनं मग पुढे अफगाणिस्तानपर्यंत जात होती. 12 कंटेनर रोज जळगाववरनं केळी जायचे. तो बिझनेस ठप्प झाला. युद्धाच्या अगोदर ज्या केळीचे भाव ₹2,500 पर क्विंटल होते, त्याला आता ₹1,500 कोणी विचारत नाही. म्हणजे पूर्ण केळीचे बागायतदार जबरदस्त त्यांना घाटा नुकसान ठेवायला लागतं एवढं नक्की. नाशिकचे 150 कंटेनर JNPT मध्ये पडून आहेत कांद्याचे. जे ट्रान्झिटमध्ये आहे त्याची तर फारच वाईट स्थिती आहे. जी फळं आहेत ती किती टिकू शकतील, किती सडतील की इथंच फेकल्या जातील, कांद्याचं पण तसंच आहे. त्यामुळे नाशिकचा व्यापारी फार परेशान आहे. काय होईल पुढे काहीच सांगता येत नाही आणि अतिशय त्रासात आहे. असे कितीतरी आपल्याकडनं निर्यातक आहेत, जे खाडीच्या देशाद्वारे आफ्रिकेपर्यंत माल पाठवायचे. ते सगळेच आता हातावर हात घेऊन बसलेत. पण हे युद्ध आता फक्त इराणची सत्ता बदलण्यासाठी झालेलं आहे, की हे युद्ध आता नवीन कलाटणी घेतंय. हार्मोज डमरू जलमार्ग बंद झाल्यावर सगळ्या देशाच्या म्हणजे पूर्ण दक्षिण भागाच्या पृथ्वीच्या नाळ्या आवडलेल्या आहेत एनर्जीच्या. जवळजवळ 8 देशाचं पेट्रोल त्याच रस्त्याने येतं आणि तो रस्ता बंद झाला. चीन, भारत हे सर्वात मोठे 2 देश आहेत, त्यांना फार त्रास होता. आपलं 60% सप्लाय तिथनंच होता. आता हे युद्ध हळू-हळू कॉर्पोरेट युद्धामध्ये सुद्धा बदली होऊन राहिलंय. आता पहा, इराणने काय केलं? इराणमधनी सौदी अरबमध्ये जो आरामको कंपनी आहे, अमेरिकन कंपनी, सर्वात मोठी तेलाची कंपनी आहे अमेरिकन कंपनी. त्याची सौदी अरेबियामध्ये जे
चालू होतं, म्हणजे त्यांचा मोठा तेल कारखाना चालू होता, म्हणजे क्रूड काढायचा. त्याच्यावरच मिसाईल टाकलं सौदीमध्ये. त्यामुळे ते अमेरिकन कंपनीचं काम थांबलं. आता अमेरिकन कंपन्यांना सुद्धा टार्गेट करायला लागली इराणियन मिसाईल. याचा अर्थ म्हणजे तुम्ही ते ट्वीट पहा. सऊदी अरामको को निशाना बना, अब ईरान ने स्ट्रैटेजी के साथ-साथ इकोनॉमिक वॉरफेयर शुरू किया है. स्ट्रेट ऑफ हर्मुज यानी हर्मुज डमरू जलमार्ग में कहर बरपाने के बाद आज ये टार्गेट सेट किया आहे. आजच्या घडामोडी आहेत. तो व्हिडिओ पण पहा तुम्ही. त्यानंतर दुसरीकडे अमेरिकेने इराणची जी एक पाईपलाईन होती, अहवाज ऑइल पाईपलाईन. अहवाज हे जे तेलाची विहीर आहे इराणची, त्यात 8 लाख बॅरल तेल रोज क्रूड काढलं जातं, रोज. आणि हे 20% आहे इराणच्या पूर्ण कॅपॅसिटीच्या. त्याच पाईपलाईनवर मिसाईल टाकले आणि तिथं आग लागली. त्यामुळे तेही उत्पन्न थांबलं. त्यांनी जसं इराणच्या ऑइल पाईपला मारलं, त्यांनी अमेरिकेच्या एका कंपनीला सौदीमध्ये तिथं त्याला डॅमेज केलं. सोबतच हे युद्ध इथंच थांबलं नाही. पुढे जर पाहिलं तर कतारमध्ये कतार जे आहे, तो LNG लिक्विड नॅचरल गॅस याचं सर्वात मोठा उत्पादक आहे. हे पण ट्वीट पहा, इराणमधनं आलंय. इराणच्या प्लॅटफॉर्मवरनं आलंय. Qatar has ended production of LNG after drone strike on its facilities. Qatar is the biggest LNG producer in the Middle East. कतारच्या LNGची जिथनं LNG उत्पादन होतं, त्याच्यावरच त्यांनी मिसाईल टाकलं आणि आग लावली. त्यामुळे त्यांचे प्रोडक्शन बंद झालं. तर उद्या कतारमधनं LNGचा जो सर्वात मोठा सप्लायर होता, तोही बंद झाला. LNG सप्लाय बंद होतो, क्रूड सप्लाय बंद होतो, पूर्ण देशाच्या नाळ्या आवडल्या जातात. त्यामुळे हे युद्ध आता कितीतरी देशात इम्पॅक्ट करतंय. आपण भारतात कुठं करतंय ते तर सांगितलं, पण महाराष्ट्रात पण करतं. केळी झालं, हे झालं. याच्यापुढे आता हे युद्ध लंब खेचणार का? तो म्हणतो आम्ही तर 6000 वर्षापर्यंत लढू. तेवढं जर लढत राहिलं, तर मग आपलं काय होणार? आणि इराण असा इरीला पेटलेला आहे, की अयतुल्ला खोमेनीच्या मृत्यूनंतर सगळ्यांना वाटलं, की हे सरेंडर होतील. पण त्यातले जे त्यांची जी आर्मी आहे, स्पेशल आर्मी, रिव्हॉल्युशनरी आर्मी, ते डायरेक्ट तिथं 2 आर्म्या होत्या. एक रिव्हॉल्युशनरी आर्मी होती आणि एक ऑर्डिनरी आर्मी. आर्मी आपली बाकी ती देशाच्या सीमा सुरक्षा वगैरे पाहायच्या. आणि ही जी दुसरी आर्मी आहे, ज्याचं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वेगळं आहे. ते फक्त सरकार टिकवणे आणि सरकारच्या साठी काम करायचं आणि त्यासाठी सुप्रीम कमांडर अयतुल्ला खोमेनीलाच ते रिपोर्ट करायचे, अजून कोणालाच नाही. खेमनीच्या मृत्यूनंतर ते स्वतंत्र झालेत. स्वतंत्र निर्णय घ्यायला लागले. पण त्यांचे कमांडर म्हणतात, आम्ही तेच निर्णय घेतो जे खेमेनीने आम्हाला ऑर्डर दिलं होतं. म्हणजे खेमेनी गेलेत, पण त्याच्या ऑर्डर अजूनही त्यांची रिव्हॉल्युशनरी आर्मी करते आणि तीच हे सगळीकडे, म्हणजे त्यांच्या विदेश मंत्रालयाने सुद्धा सांगितलं, की आता ही आर्मी आमच्या कंट्रोलमध्ये राहिली नाही. ती फक्त आता बदला घेण्यासाठी कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये भारताचं भविष्य का? आपण कुठे आहोत? आपल्याकडे तेलाचा साठा किती आहे? 20 दिवसाचा. आपण रशियाकडनं तेल घेऊ, की अमेरिकेच्याकडे पुढे अमेरिकेने डोळे वटारले, की आपण पुन्हा चड्डी ओली करू? काय काही कळत नाही. सरकार अतिशय कन्फ्युज्ड आहे. सरकारला हे कळत नाही, की अजून आपण कुठे उभे आहोत. एकीकडे वेस्टर्न मीडियामध्ये हे बातम्या फार छापायला लागल्या, ज्यांनी बिलकुल अतिशय भारताची बेइज्जती होत आहे, की इस्रायलनी आणि अमेरिकेनी इराणवर हल्ला कधी करायचा हे ठरवलं होतं. पूर्ण तयारी करत होते. पण जगाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी भारताच्या पंतप्रधानाला बोलावून त्याचं स्वागत केलं. त्याला एक अवॉर्ड दिला. सगळं जगाचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. लोकांना वाटलं यांच्याकडे मोठी सेरेमनी होते, अजून युद्धाला वेळ असेल. पण ते फक्त दिशाभूल करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांना बोलावलं.
असं म्हटलं जातं. म्हणजे आपली काय स्थिती वाईट झालेली आहे. आपण का अशा युद्धस्थितीच्या वेळेला तिथे गेलो? का ते मेडल घेण्यासाठी त्या मेडलची इतकी हाव होती, की आपण आताच जायला पाहिजे होतं. आपण इस्रायलचा दौरा कॅन्सल केला असता तर असं काय देशाचं नुकसान झालं असतं? पण इस्रायलचा दौरा काय आपण एफचीनसाठी वाचण्यासाठी केलं? काय इस्रायलने अमेरिकेला या युद्धात ओढलं? एप्स्टीन फाईलमध्ये जितके राष्ट्रपती अटकलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प, तेवढं कोणीच अटकलेलं नाही. त्यांनी देशाचं दुर्लक्ष त्याकडनं व्हायसाठी तर युद्धात नाही आले. या एप्स्टीन हा स्वतःच मोसादचा एक मेंबर होता. मोसादसाठी काम करायचा. काय त्याच्याकडे अशा काही फाइल्स आणि सिक्रेट अजून आहेत, ज्या अमेरिकेच्या त्या लीगल डिपार्टमेंटपर्यंत नाही पोहोचल्या. त्या मोसादकडे आहेत. त्यात असं काही जास्त आहे, की तिथे अमेरिकेचा राष्ट्रपती सुद्धा इस्रायलच्या समोर जसं म्हटलं तसं करतो आणि भारताचा राष्ट्रपती, भारताचा पंतप्रधान सुद्धा तिथे जातो. बऱ्याचशा प्रश्नांना जन्म दिलेला आहे या युद्धाने आणि या सगळ्यांची उत्तरं कोण देईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे आपण फक्त वाट पाहायची. जसं डेव्हलपमेंट होतात, तसं-तसं तुमच्यासमोर बातम्या आणण्याचा प्रयत्न करील. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.